तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे देशाचे सरन्यायाधीश जे नेमकीच बदली झालेली आहे। आपले जे 52वे सरन्यायाधीश होते भूषण गवई, न्यायमूर्ती भूषण गवई अमरावती जिल्ह्यातील होते। त्यांची सेवानिवृत्ती झालेली आहे। वय जे 65 वर्ष वय मर्यादा असते ते त्यांची समाप्त झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्यानंतर जे आपले पुढचे सरन्यायाधीश निवड झालेली आहे, तर आपण त्यांच्याविषयी आणि संविधानात कोणती कलम आहे काय आहे हे थोडक्यात आपण पाहून घेऊ। तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 नुसार देशाचे जे राष्ट्रपती असतात, जे सध्या आपले आहेत द्रौपदी मुर्मू, तर यांच्या मार्फतीने ते सध्या निवड झालेली आहे। कलम 124 नुसार देशाच्या सरन्यायाधीशची निवड होते। तर सध्या आपल्या देशाचे सरन्यायाधीश म्हणून निवड झालेली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत मदन शर्मा हे आपल्या देशाचे सध्या सरन्यायाधीश म्हणून यांची निवड झालेली आहे। तर यांच्याविषयी थोडक्यात आपण पाहू। तर यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 ला, 10 फेब्रुवारी 1962 ला पिटवार हे गावाचं नाव आहे, हिसार हे जिल्ह्याचं नाव आणि हरियाणा हे राज्य। तर हरियाणा राज्यात त्यांचा जन्म झालेला आहे। अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे, यांच्याविषयी प्रश्न येऊ शकते मित्रांनो। जे आपले सध्याचे सरन्यायाधीश सूर्यकांत मदन शर्मा हे कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत? तर मित्रांनो, त्याचं उत्तर हरियाणा आहे। तर हरियाणा राज्याचे ते रहिवासी आहेत। अजून पुढे जाऊन त्यांच्यावर प्रश्न येऊ शकते की त्यांनी कोणत्या अजून उच्च न्यायालयाचे आहे। आता सध्या सर्वोच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश आहेत, पण या आधी त्यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मुख्य न्यायाधीश म्हणून कारभार पाहिलेला आहे, असाही प्रश्न विचारला जाऊ शकते। तर त्या संदर्भात आपण जर पाहायचं तर 5 ऑक्टोबर 2018 ला ते हिमाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। कोणता राज्य मित्रांनो? हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी 2018 मध्ये त्यांनी कारभार म्हणजे पाहिलेला आहे। पुढचं त्यांच्यावर अजून एक प्रश्न येऊ शकते मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यांनी 7 जुलै 2000 ला हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता, जे राज्य सरकारचे कायदेविषयक सल्लागार असतात, महाधिवक्ता हे पद आहे, तर ते सर्वात तरुण कोणत्या राज्याचे? हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून त्यांनी तिथे काम पाहिलेलं आहे। तर हरियाणा राज्याचे सर्वात तरुण महाधिवक्ता कोण होते असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर येईल न्यायमूर्ती सूर्यकांत मदन शर्मा, जे आपल्या देशाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे। अजून पाहिलं तर पुढे जाऊन पहा मित्रांनो, अजून त्यांच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकते की कोणत्या कलमानुसार सरन्यायाधीशाची निवड होते? तर सरन्यायाधीशची निवड होते मित्रांनो भारतीय संविधानाच्या 124 या कलमानुसार भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची निवड होते। पुढे जाऊन त्यांनी शपथ कधी घेतली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकते। तर मित्रांनो, त्यांनी 24 नोव्हेंबर 2025 ला शपथ घेतली। 24 नोव्हेंबर 2025। पुढे जाऊन मित्रांनो, त्यांच्यावर अजून आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकते की त्यांचं निवृत्ती म्हणजे त्यांचं शेवट केव्हा, ते या पदावर केव्हापर्यंत या पदावर आहेत? तर त्याची तारीख येते मित्रांनो 9 फेब्रुवारी 2027। 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत ते देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत। तर एकूण त्यांना किती कालावधी भेटणार आहे मित्रांनो? 15 महिन्याचा कालावधी भेटणार आहे त्यांना। भरपूर कालावधी मिळत आहे, कारण याच्या आधी जे आपले जे सरन्यायाधीश होते 52वे जे सरन्यायाधीश होते न्यायाधीश गवई, तर यांना खूप कमी कालावधी मिळालेला मित्रांनो, बहुतेक 73 काहीतरी दिवस मिळालेला आहे।
तर भरपूर कमी आहे. त्या हिशोबाने पाहिलं तर यांना 15 महिन्याचा कालावधी मिळत आहे. आता सरन्यायाधीश हा विषय चर्चेत असल्यामुळे अजून आपल्याला ते देशाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते असा प्रश्न विचारला जाऊ शकते. तर देशाचे आपले स्वतंत्र भारताचे म्हणजेच 26 जानेवारी 1950 पासून आपला जे प्रजासत्ताक म्हणून देश आपला आलेला आहे, ज्या दिवशीपासून आपला संविधान म्हणजे लागू झालेला आहे 26 जानेवारी 1950, तेव्हापासून जर धरलं तर पहिले सरन्यायाधीश होते एच.जे. कानिया. तर हे आपल्या देशाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते भारताचे? एच.जे. कानिया. तर हे सर्वात पहिले सरन्यायाधीश होते. लक्षात असू दे मित्रांनो हे नाव पण. आणि अजून एक पुढचा प्रश्न येऊ शकते की सूर्यकांत शर्मा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ कोणी दिली? तर मित्रांनो त्यांना शपथ राष्ट्रपती मार्फत दिली जाते आणि सध्या आपल्या देशाचे राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू. तर राष्ट्रपती मार्फत सरन्यायाधीशांना शपथ दिली जाते आणि राष्ट्रपतीला सरन्यायाधीश शपथ देतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, राष्ट्रपतीला शपथ कोण देते? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देतात आणि सरन्यायाधीशाला शपथ कोण देते? तर राष्ट्रपती. तर आलटी पालटी मित्रांनो, हे महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवायची. तर ते कितवे सरन्यायाधीश आहे? तर 53वे सरन्यायाधीश आहेत. सूर्यकांत मदन शर्मा देशाचे कितवे सरन्यायाधीश आहे? 53वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. जेव्हापासून आपला देश स्वतंत्र म्हणजे प्रजासत्ताक आला 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक भारत म्हणून जेव्हापासून आपला आलेला आहे तेव्हापासून हे 53वा क्रमांक येते यांचा. सरन्यायाधीश म्हणून 53वा क्रमांक येते. तर मित्रांनो हे अशीच माहिती अजून अपडेट भरतीसाठी मी घेऊन येत राहील. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि जनरल नॉलेजचे प्रश्न, चालू घडामोडी मी नेहमी याच्यावर अपडेट करत राहील. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.